भाजपचे राज्य, नवीन निघाला कायदा, रवींद्र नावाचं नाव घेते आहो, तुमचा काय फायदा? आरती करूया, आरती करू चोवीस विघ्नेश्वर. जसं की मी कालच्या व्लॉगमध्ये विचारलं होतं कुणाकुणाला व्हिडिओ बघायची इच्छा आहे, बऱ्याच कमेंट्स आल्या. तर हा मुहूर्तमेढचा व्हिडिओ, विनीताच्या मुहूर्तमेढचा व्हिडिओ मी आज अपलोड करते. विनीता माझी मावस बहीण आहे. तिच्या लग्नासाठी आम्ही सगळे जाणार आहे बिहारमधील मुंगेर या ठिकाणी. प्रवास बराच मोठा आहे. सगळे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 28 एप्रिलला विनीताच्या मुहूर्तमेढचा कार्यक्रम होता. त्यासाठी आम्ही कोल्हापूरहून बेळगावला निघालो. साधारण 8:15 झाले असतील निघण्यासाठी. वाटेत विराज जंक्शनला नाश्ता केला, जे कोगनोळी जवळ आहे. खूप मोठी एरिया आहे आणि इकडे सॅटर्डे संडे बरीच गर्दी असते. माझ्या पप्पांनी नेहमीसारखं त्यांच्यासाठी उपमा आणि शिरा ऑर्डर केला. कुठल्याही उडपी रेस्टॉरंटमध्ये आम्ही जर गेलो नाश्त्यासाठी तर ते हेच ऑर्डर करतात. मी आणि मम्मीनी डोसा ऑर्डर केला होता. नाश्ता आटपल्यानंतर आम्ही पुन्हा बेळगावच्या मार्गाला लागलो. त्यानंतर पहिला स्टॉप होता स्तवनिधीमध्ये. तिथे आम्ही दर्शन घेतलं. प्रवासाला कधीही सकाळी लवकर निघालो ना की मूड पण फ्रेश असतो आणि प्रवास केल्यासारखा जाणवत नाही. स्तवनिधीला दर्शन पण खूप छान झालं. गर्दी अजिबात नव्हती. या मंदिराच्याच आवारामध्ये ना एक छान चाफ्याचं झाड होतं आणि इथे वर ज्या रूम्स आहेत तिथे आम्ही यायचो, माझ्या चुलत बहिणी, माझे काका काकू वगैरे, आणि मस्त सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत दंगा करायचा, दर्शनसुद्धा घ्यायचं, मजा यायची. यानंतर आम्ही गेलो हिटनीला म्हसोबाच्या दर्शनाला. तुम्ही बऱ्याचदा कमेंट करता की ताई तुमच्यामुळं आमचं देवदर्शन होतं. तर ही जी सवय लागली आहे मला ती माझ्या वडिलांमुळं लागली आहे. कारण आम्ही कुठेही ट्रिपला गेलो किंवा बाहेर गेलो तर तिथे जी जी देवस्थानं असतात तिथे आम्ही दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. बेळगावला पोचायला आम्हाला 12:30 झाले. तिथे माझ्या मावशीनी पायावर पाणी घालून गारवा आत घेतला. गारवा म्हणजेच आपण लग्न ठरल्यानंतर दशमी, झुणका, दही भात या सगळ्या गोष्टी घेऊन जातो किंवा घरातल्यांसाठी काही ना काही घेऊन जातो. ही आहे नवरी मुलगी आमची विनीता. आणि अनिका तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कारण तुम्ही पुण्याचा व्लॉग पाहिलाच असेल. असा हा गारवा आणला होता साक्षीनं. जेवण आवरलं आणि मग आम्ही टेरेसवर गेलो. तिथे आचार्यांनी कळ्या पाकात घातल्या होत्या आणि पाक आला होता तर सगळ्या लेडीज बसून मस्त लाडू वळत होत्या. हे एक वातावरण जे असतं ना लग्नाचं खूप मस्त असतं, खूप मजा असते. तोपर्यंत काका म्हणजेच अनिकाचे आजोबा अनिकाला वर घेऊन आले. तिचं लक्ष जसं लाडूकडं गेलं तिला सांभाळूपर्यंत पुरे होत होतं. हां, ही पोज आहे आपल्या व्हिडिओसाठी स्पेशल. असं कोण लाडू बांधतंय मला जरा सांगा बघू. तोपर्यंत आचार्यांचा तळलेला चिवडा पण रेडी झाला. लाडू एकीकडे छान पसरून ठेवले वाळण्यासाठी. आणि या व्हिडिओमध्ये स्पेशली मी तुमच्यासमोर यासाठी आले की तुम्ही मला सांगत असता की तुम्ही दिसत नाही व्हिडिओमध्ये म्हणून. तर सगळ्यांनी छान लाडू वळले, लाडू छान वाळवण्यासाठी ठेवले आणि मग चहासाठी सगळे खाली गेलो. आमची अनिका आता थोडी मम्माच्या मागे लागली. हा गौरव, या सुजाता आंटी, हे सगळे हुबळीला असतात, माझ्या मावशीच्या जाऊबाई. आचार्यांनी मग करंजा बनवायला घेतल्या. अनिका मात्र सारखं लाडूकडच जात होती. मॅडमना लाडू बहुतेक खूप आवडले होते. चिवडा डब्यात भरायचं काम चालू आहे की माझी मम्मी आणि हे आमचे मास्टर शेफ अनमोल. आता मास्टर शेफ का म्हणतीये हे त्यांनाच लक्षात येईल ज्यांनी पुण्याचा व्लॉग पाहिलाय. अनमोल म्हणजे माझ्या मावशीचे जावई बापू असंच म्हणायला हरकत नाही. मस्त सनसेट दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं होतं.
पण रात्री थोडंफार डेकोरेशनचं सुद्धा काम होतं. खाली आल्यानंतर थोडंसं विनीताच्या खोलीमध्ये डोकावलं तर विनीता कोणाशी तर बोलत होती. तुम्हाला काय वाटतं, कोणाशी बोलत असेल हो? बरोबर, आपल्या नवरदेवाशी. रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजायला आलेत आणि ही जोडी नवीनच आहे. नुकतंच 1-2 महिने झालेत लग्न होऊन. गौरव आणि खुशी जोडीनं पॅकिंग करतात निवांत. आणि या खुशीच्या नणंदबाई म्हणजेच आत्ता जी नवरी मुलगी आहे ना, तिची चुलत बहीण निसर्गा. या मॅडमचं पण लग्न ठरलंय, पुढच्या महिन्यातच आहे. हे डेकोरेशन या मॅडमनी केलं असं या सांगतात. हे सगळं आवरायला रात्रीचे 12-12:30 झाले. सकाळी लवकर उठायचं होतं कारण मंदिरात जायचं होतं. हळूहळू सगळ्यांचाच हात लागला डेकोरेशनला. या सगळ्या जॉब करतात, वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी सगळ्या कामात असतात. त्यामुळं पुण्याहून सगळे नुकतेच इकडे बेळगावला आले होते. त्यामुळे डेकोरेशनचं काम बाकी होतं. सकाळचे बरोबर 5 वाजलेत. मस्त पहाट झाली आहे. सगळं आवरलं आणि लाडूचं पॅकिंग राहिलं होतं, त्यासाठी मी टेरेसवर गेले. आमची अनिका तोपर्यंत रेडी झाली होती आणि आता आम्ही रेडी होऊन पोचलो होतो मंदिरामध्ये. इथली पूजा आवरून पंडितांचे आशीर्वाद घेऊन मग आपल्याला घरी जायचं होतं. या मंदिरात मी पहिल्यांदाच आले होते. मंदिर खूपच सुंदर आहे, बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा खूप छान आहे. आमची नवरी मुलगी छान आवरून आली आहे. इथे पंडितांचे देवाचे आशीर्वाद घेऊन मग आपल्याला घरी निघायचं असतं. त्याआधी देवीची ओटी सुद्धा भरायची असते. आरती करूया, आरती करू चोवीस विघ्नेश्वर. त्यानंतर मंदिरामध्ये जी पूजा करून आणलेलं तोरण असतं ते घराला बांधायचं असतं. औक्षण करून मावशीनं सगळ्यांना घरात घेतलं आणि मग 5 सुवर्ण सुवासिनींना पूजन करायचं असतं. सुवर्ण सुवासिनी म्हणजे ज्यांचे सासू सासरे आणि आई वडील हयात आहेत त्यांना सुवर्ण सुवासिनी म्हणतात. या सुवर्ण सुवासिनींचं औक्षण करायचं, त्यांना ओटी घालायची आणि नवऱ्या मुलींनी आणि तिच्या आई वडिलांनी या सुवर्ण सुवासिनींचे आशीर्वाद घ्यायचे की विधी व्यवस्थित पार पडू दे. यानंतर जातं उखळचा कार्यक्रम असतो. जात्यावर हळद दळली जाते आणि उखळामध्ये गहू काढला जातो. वृंदावन अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, अनमोल रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. चावल को कहते हैं इंग्लिश में राइस. गौरव है मेरी फर्स्ट चॉइस. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, अशोकरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. आणि शेवटपर्यंत हे दोघे भाऊ बहीण गौरव आणि निसर्गा सगळ्यांना छान सर्व केलं. त्याबद्दल थँक्यू सो मच. निसर्गाचं लग्न खूप छान पार पडणार आहे, सगळ्यांचे आशीर्वाद बरोबर असणारच आहे. अनिका खूप खुश दिसतीये कारण की सगळे आम्ही परत चाललो त्यामुळे शांत राहायला मिळणार आहे. संध्याकाळी आम्हाला कोल्हापूरला पोचायला 7 वाजले.
तुम्हाला या पुढचे पण जर व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.